आदरणीय सुहास राजमाने यांचं स्वागत अमोल लठ्ठे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे मित्र आदरणीय श्रीयुत दीपक निलजे यांचं स्वागत राजकुमार शिंदे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. किरण खटकर सर आणि त्याचबरोबर प्रवीण सप्रे सर आपल्याला देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. किरण खटकर सर आणि प्रवीण सप्रे सर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आदरणीय सागर माने यांचं स्वागत अनिल सावंत यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यक्रमावेळी अतिशय मोलाचं मार्गदर्शन ओके ओके नेहमी सहकार्य असतं आदरणीय माने सरांचं. यानंतर आपण टॉस साठी येतोय खाली. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लाईनअप करून घ्यायचंय. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या आत्ताच्या झालेल्या मॅचचा आदरणीय बापू या अंतिम सामन्याचा टॉस या ठिकाणी आदरणीय बापूंच्या हस्ते या ठिकाणी आपण मैदानात घेतो. दोन्ही संघांना विनंती की आपण लगेच त्वरित मान्यवर या ठिकाणी मैदानात आले आहेत. कृपया दोन्ही संघांना विनंती की आपण त्वरित आपली लाईनअप करून घ्यायचं आहे. एमजे बॉईज जरा फास्ट प्लीज. नाणेफेकीसाठी या नंतर आपलं प्लॅनिंग करत बसा प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे. शिवप्रेमी मलकापूर आणि एमजे बॉईज आपण त्वरित मैदानामध्ये दोन्ही बाजूला आपल्या खेळाडूंचं लाईनअप करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल हा विकेटमध्ये घेण्यात येतो. तेव्हा कृपया आपण सर्वांनी त्वरित आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे पुन्हा एकदा. एमजे बॉईज आणि शिवनेरी मलकापूर. त्याला फोन करा. डीजे मॅच पण वेळेत व्हायला पाहिजे. 3 मिनिटात डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती आहे राष्ट्रगीत डाउनलोड करून ठेवायचंय. डीजे ऑपरेटर राष्ट्रगीत करायचं डाउनलोड. चला शिवप्रेमी मलकापूर फास्ट अगोदर टॉस करून घ्या. टॉस डीजे ऑपरेटर आपण तयार आहे का? तयार आहे. सर्वांना विनंती आहे की पहिल्यांदा आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सावधान स्थिती उभं राहायचं आहे. सर्वांना सूचना आहे सावधान होऊन सावधान.
क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आर्य बेडे तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. मेगा फायनलचं नाणेफेक खेळपट्टीच्या दिशेने केलं जात आहे. मेगा फायनलचं नाणेफेक आमदार आदरणीय आमदार अशोकराव माने साहेब यांच्या शुभ हस्ते मेगा फायनलचं नाणेफेक इथे केलं जात आहे. स्काय चषकाचा हा दैदीप्यमान सोहळा पार पडत असताना पाहायला मिळतोय. हातकणंगले तालुका मतदारसंघातील विद्यमान आमदार अर्थातच आमचे लाडके अशोकराव माने सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जात आहे. अंपायरकडे प्रशांत बॉल तुझ्याकडे ना अनिलला सांग. बॅट पण पाहिजे, खेळायला पाहिजे का? जुना पाहिजे का नवीन? आता हे झालं लगेच जाणार आहे. मला मुंबई
थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान नाणेफेकीचा कौल एम जे वटार. निर्णय काय व्हायचा? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, त्याला विनंती आहे. आपण शिवप्रेमी मलकापूर आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर फोटो सेशन केलं जातं. शरदजी बेनाडे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचबरोबर अशोकराव माने सर अर्थातच हातकणंगले तालुक्यातील मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोकराव माने साहेब आणि त्यांच्यासोबत आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात शरदजी बेनाडे साहेब यांना पाहतोय. चार षटकांचा सामना असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर टॉस वरती, म्हणजेच काय नशिबाची साथ ज्याच्या बाजूने तो संघ या स्पर्धेची पहिली ट्रॉफी घेऊन जाणार. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर त्यांचं काय ध्येय आहे की एक गाव अकराची कन्सेप्ट होती. आपल्या गावामध्ये ओपन टुर्नामेंट झाल्या तर इथल्या मुलांना खेळायला चान्स चांगल्या दर्जाचे क्रिकेट त्यांना मिळून 18 दृष्टिकोन ठेवून त्यांनी ती स्पर्धा ऑर्गनाईज केली. आणि इथून पुढे स्पर्धा कायम होणार आहे. स्पर्धेचे दर्जा वाढत जाईल. हॅलो केलं समोर तिकडचे कनेक्शन बंद झालं, एकदा चेक करायला सांगा. हॅलो झालं की आर्याच्या नंबरवरती फोन कर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला विश्वजित गरुड आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच संग्राम शिंदे. ही विस्फोटक जोडी बॅटिंग साठी सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आमचे लाडके या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच शरदजी बेनाडे साहेब यांचं देखील पुन्हा एकदा आगमन होत असताना पाहायला मिळते. किरण खतकर साहेब आणि त्याचबरोबर प्रवीण सप्रे सर, आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात शरदजी बेनाडे साहेब एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. अगदी जर पाहायला गेलं तर सातत्याने क्रिकेट खेळत असताना अगोदरच्या कालावधीमध्ये आपण त्याला पाहिलं, मात्र त्यानंतर कामानिमित्त थोडस क्रिकेट पासून दुर्लक्ष झालं. मात्र विचार केला तर अगदी प्रतिकूल परिस्थितीतून मात करत असताना या व्यक्तीने यशाची शिखरं गाठली. अगदी जर पाहायला गेलं तर आता सध्याच्या घडीला पहिला बॉल वरती आक्रमण चढवलं क्षेत्ररक्षक आहे. झेल सोडला कॅचेस विन द मॅचेस. सतपाल काळे चुकी झाली आणि एक सिंगल धाव ही धाव फलकावरती ऍड होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला झालाय श्री गणेशा धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. किरण खतकर सर आणि त्याचबरोबर प्रवीण सप्रे सर, आपल्याला विनंती आहे स्थानापन्न व्हायचं मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मयूर मासाला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने बारामतीला बिलॉंग करणारा हा गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग गेम वरती संग्राम शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम शिंदे आणि त्याचबरोबर विश्वजित गरुड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर मयूर मासाळ यावेळेस देखील सरबाटने फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. प्रसाद आता चुकी करणार नाहीयेत. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. किरण खतकर सर आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. किरण खतकर सर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिगंशीचा सुपरस्टार अर्थातच सौरभ पुसावळे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विस्फोटक बॅटर या संघाकडे, एमजे संघाकडे पाहायला गेले तर बॅटर्सची फौज आहे. आक्रमक बॅटर्स त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत आणि त्यापैकी आणखीन एक आक्रमक बॅटर बॅटिंग साठी सौरभ पुसावळे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मयूर मासाच्या नावावरती विकेट राहिली आहे. हा अगोदरचा सामना विचार केला तर थोडासा निराशाजनक, थोडीशी कामगिरी. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल, ही खासियत आहे या गोलंदाजाची. ट्रेडिशनल ऑफ स्पिन लेफ्ट आर्म गोलंदाज टाकला जातोय. सरा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेट मिळते. दुसरा धक्का, सौरभ पुसावळे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव भोसले दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विस्फोटक फलंदाज. एक आउट झाला की दुसरा विस्फोटक येतोय. विस्फोटक बॅटर्सची फौज आता मात्र पाहायला मिळते. कवटे महाकाळचा एक जबरदस्त बॅटर सध्याच्या घडीला वैभव भोसले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एक या आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. मात्र कमाल कोणी केले या मॅच मध्ये? कमाल केले मयूर मासा. बारामतीच्या या गोलंदाजांनी कमाल केली आहे. विकेट मिळवले. दोन फलंदाजांना, दोन महत्वाच्या फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलंय. धावा रोखल्या गेल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांमध्ये खेळत असताना धावा रोखल्या गेल्यात. यश आलंय धावा रोखण्यामध्ये. आल्या रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या अगोदर जर पाहायला गेलं तर या अगोदरचा सामना सेमीफायनलची लढत निराशाजनक खेळ, मात्र कमबॅक केलाय. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि आता या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवला मयूर मासाने. यावेळेस देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ते चित्र. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केले. दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. वटारकर या बारामतीच्या गोलंदाजासाठी टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर किरण खतकर सर यांचं देखील आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात शरदजी बेनाडे साहेब, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ओपन स्पर्धा भरवण्यामागे कारण काय? या मैदानावरती अनेक तारे सितारे येऊन आपल्या गावातल्या लोकांना कळावं की कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं आणि त्यासाठी हे आयोजन, स्काय चषकाचं आयोजन बेनाडे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा टेनिसचा स्टार सन्माननीय किरण खतकर यांचं आगमन झालेलं आहे. मी आजच्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आदरणीय शरद बेनर साहेबांना विनंती करतो की आदरणीय किरण खतकर यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार आपल्या शुभहस्ते व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. थँक्यू सर. आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये सांगली एक्सप्रेस अर्थात सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सुशीलच्या खांद्यावरती दिली गेली आहे. यावेळेस वेगवान बॉल, प्रचंड वेग, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली जाते. सुशील बुर्ले सांगली एक्सप्रेस क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये थोडासा निराशाजनक, सेमीफायनल मध्ये सहकारी मित्र सन्माननीय प्रवीण सप्रे यांचं स्वागत आमच्या शुभेच्छा अध्यक्ष अमोल लठ्ठे आणि कला समिती यांना विनंती करतो. बरं ठीक आहे. सन्माननीय बेनर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी हा स्वागत सत्कार व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. काय फटका खेळलाय सरळ बॅटने. विश्वजित गरुड चौका ठोकलाय.
थँक्यू सो मच डीजे सरबाटने अगदी ट्रेडिशनल स्टाईल मध्ये हा फटका आणि 4 धाब्यांची मोहर लगावल्या. हो यावेळेस देखील फटका केला. फटक्यावरती ताकद आहे का? यस आहे. 4 धावा पुन्हा एकदा आल्यात. थँक्यू सो मच डीजे. मात्र पाहायला गेलं तर 9 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर काय चषकाचं आयोजन शरदजी बेनाडे साहेब असतील, त्याचबरोबर कौतुक इथे करावं लागणार आहे. अमोल लट्टे सर असतील, अनिल सावंत सर असतील आणि महत्वाचं नाव म्हणजे अविनाश दबडे सर. कौतुक इथे करावं लागणार आहे या व्यक्तीचं, कारण या स्पर्धेमध्ये स्पर्धा पार पाडण्यामध्ये त्यांचा देखील मोठा हातखंड राहिलाय. त्यांनी देखील कष्ट घेतले मैदानापासून खेळपट्टीपासून सगळे कष्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे ही स्पर्धा हे दिमागदार आयोजन पार पडत असताना पाहायला मिळत आहे. श्रवण पाटील सर, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्रवण पाटील सर, आता मात्र 13 या आकड्यावरती धावफलक. सुशील बुर्लेच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. यावेळेस देखील पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल हुक केला. क्षेत्ररक्षक आहे सत्पाल खाडे, झेल पकडलाय. त्याचबरोबर आमचे जुने सहकारी आता कबड्डी मधलं एक नामांकित नाव सन्माननीय कुबेर पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन आपला स्वागत सत्कार स्वीकारावा. आदरणीय कुबेर पाटील सर, आजच्या सामन्यासाठी स्काय परिवाराच्या वतीनं संपूर्ण स्काय परिवारातील अनेक कर्मचारी, एम्प्लॉईज, अधिकारी, त्याचबरोबर स्कायचे आदित्य काळे आणि आयुष बेनाळे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी अश्वमेध स्पोर्ट्स वाठार यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय कुबेर सर यांचं आगमन झालेलं. मी अमित दबडे यांना विनंती करतो की आपण कुबेर सरांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावा असं मी त्यांना विनंती करतो. कुबेर सर. थँक्यू सो मच सर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कर्नाटक राज्यातील विस्फोटक बॅटर अर्थातच शफीक बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कर्नाटकाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि या खेळाडूने सातत्याने या स्पर्धेमध्ये विस्फोटक बॅटिंग केली आहे. त्याला आता मात्र आपण बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 13 या आकड्यावरती धावफलक. 13 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाले. काय सामना रंगतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. त्याचबरोबर चौकार षटकारांची आतिषबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच काय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना, मेगा फायनलचा तरार पाहायला मिळतो. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुशील बुर्ले चांगली गोलंदाजी केली आहे. आल्या पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. एक शानदार षटकार. या ठिकाणी स्काय परिवारच्या वतीनं कॅप्टेनच्या अनेक वेगवेगळ्या संघातील खेळाडू, त्याचबरोबर कडा रसिक या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही या शुभेच्छा वतीने हार्दिक स्वागत. मला या ठिकाणी काही जुने ग्रेट मराठाचे सुद्धा प्लेयर दिसतात. सुकुमार देसाई, आदी असे बरेच खेळाडू या ठिकाणी आहेत. त्यांचंही अगदी या शुभेच्छा वतीने मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच सर. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तडवचा बायकर मॅन, सातारा जिल्हा, खटाव तालुका आणि खटाव तालुक्यातील तडव हे गाव आणि या तडव गावातला पहिला बायकर मॅन अर्थात सत्पाल खाडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सत्पाल खाडेच्या खांद्यावरती दिली जाते. 19 धावा पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती लगावल्या गेल्या. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव भोसलेला आपण पाहतोय. आणखीन एक विस्फोटक बॅटर. आउटसाइड डी ऑफ स्टंप, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ताकद आहे या गोलंदाजाकडे, शक्ती आहे या गोलंदाजाकडे, क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 19 आकड्यावरती धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांची मॅच आहे. धावा बनवाव्या लागणार आहेत. यावेळेस देखील आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलंय, ड्रॅग केलंय, फोर्स केलाय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल पदार्थ, धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 20 ऑन द बोर्ड.
तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. शफिकला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आल्या एक षटका टोकलाय, मात्र अजूनही धाबा बनवावी लागणार आहे. धाबांची पुंजी पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुशील बोरलेने पकडला. झेल संपला शफिकचा खेळ. शफिक बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक क्रिकेटपटू व्यक्तिमत्व अगदी अविरत कष्ट करून प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना केली. अर्थातच शरदजी बेनाडे साहेब एक क्रिकेटपटू व्यक्तिमत्व. ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये त्यांचं योगदान महत्वाचं आहे. त्यांच्यामुळे ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरचा विचार केला तर या स्पर्धा भरवण्याचं कारण काय, तर खुल्या गटातील स्पर्धा भरवणं. आता मात्र जर पाहायला गेलं तर कशा प्रकारे खेळ केला जातोय हे ग्रामीण पटलावरच्या खेळाडूंना दाखवण्यासाठी इथं मात्र हे स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. आडवा बॅटने ऑन साइडला आल्या पहिल्या बॉल वरती ठोकला षटकार. त्यावेळेस पुन्हा एकदा सर्व बॅटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॉल हवेमध्ये. मयूर मासा चेंडूच्या खाली. वा 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 कॅच. विकेट मिळते. माघारी परतावं लागतं. जावेद संधी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बावडाचा प्रतीक पाटील दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कसबा बावडा. कसबा बावडा संघाचा एक युवा टॅलेंटेड नवोदित खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रतीक पाटील. पत्रिका संसार कुठे आहे आम्ही केली आडवा बॅटने आला ऑन साइडला प्रतीक पाटीलच्या पाठपडून आला एक शानदार षटकार. थँक यू सो मच डीजे. धावसंख्या 32 या आकड्यावरती 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती 32 ऑन द बोर्ड. आता मात्र सतपाल खाडेच्या विरोधात 13 धावा आल्या. 2 विकेट देखील आल्या. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण आलाय? मान फ्रॉम सातारा. साताऱ्याचा फिरकी गोलंदाज अर्थातच प्रसाद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रसाद याला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. चौथं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं शेवटचं षटक महत्वाचं षटक हाताळण्यासाठी विश्वास दाखवला प्रसाद वरती.
स्ट्रायकिंग एंड वरती वैभव भोसले 4 चेंडू आणि 1 धाव म्हणजेच काय थोडासा संयम दाखवलाय, थोडासा खचलाय, थोडासा शांत बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता हे शेवटचं षटक आहे, आक्रमकता दाखवावी लागणार आहे. पहिला बॉल वरती एक्स्ट्रा कवसला, एक्स्ट्राऑर्डिनरी फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू. त्याचबरोबर स्काय स्टाफ अधिकारी वर्ग यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये अश्वमेधच्या वतीने. हो यावेळेस सरबाटणे, क्या बात आहे, आणखीन एक मोठा धमाका, बिग ब्लास्ट, वैभव भोसलेच्या बाद पडून षटकार. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं अजय नागम सर यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या झपाट्याने वाढते, धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 ऑन द बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता झाले. मयूर कुंभारला आपण पाहतो यष्टांच्या पाठीमागे बिहाइंड विकेट, चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाले. 42 धावा धावफलकावरती कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत घ्यावी लागणार आहे दोन्ही संघांना या मॅच मध्ये. फायनलचा सामना आहे, मेगा फायनलची लढत आहे आणि या मेगा फायनल मध्ये खेळत असताना हो यावेळेस क्या बात आहे, वैभव भोसलेच्या बॅट पडून हवाई सफर षटकार. थँक्यू सो मच डीजे. म्हटलं जातं ना, अपनी मेहनत के पसीने से अपनी तकदीर लिख दे, तो अपने हाथों से अपनी कामयाबी की लकीर लिख दे. वैभव भोसले नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 48 धाबा धावफलकावरती लगावला गेलाय. प्रसादचं हे षटक मागणं ठरतंय, कमबॅक करावं लागणार आहे. हो रिवर्स घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते, माघारी परतावं लागतं. विकेट आली आहे. वैभव भोसले बॅक टू द पॅव्हिलियन. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र आपण पाहतोय प्रतीक पाटीलला, आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती नवीन बॅटर रोहित खांडेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटचं षटक, स्लॉग वरचं हाणामारीचं शेवटचा बॉल, पहिल्या इनिंगचा, मेगा फायनलच्या या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल, वा 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 क्या बात आहे. फटका खेळला, बॉल हवेमध्ये झेल पकडलाय, विकेट मिळते. फटका तर चांगला होता, एलिव्हेशनची कमतरता. प्रत्येक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. चला लगेच जायचं, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. एमजे स्पोर्ट्स वटार आपल्याला विनंती आहे.
क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. 5:44 झालेत. बॅड लाईटचं कोणतंही कारण चालणार नाही. नोंद घ्यायचे दोन्ही संघ. त्यामुळे थोडासा वेग घ्यायचा, वेग धारण करायचा आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 49 ची आवश्यकता आहे. शिवप्रेमी मलकापूर संघाला पाहावं लागणार आहे कोण जिंकणार स्काय चषक 2025 चा हा पहिला पर्व. चला आतमध्ये यायचं. एमजे स्पोर्ट्स, चला आतमध्ये यायचं. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं एमजे स्पोर्ट्स संघ. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेच. थोडासा स्पीडअप करायचं. 5:46 झालेत. थोडासा वेग घ्यायचा. त्याचबरोबर दीपक क्षीरसागर सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सरचं स्वागत. सर आपल्याला देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. रन चेस कडे आपण वळणार आहोत. उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. स्काय चषक 2025 चा मेगा फायनलचा महातरार मेगा फायनलचा रणसंग्राम आपण पाहिलाय. तर आमदार विनायकजी कोरे साहेब, त्याचबरोबर युवा उद्योजक शरदजी बेनाडे साहेब, स्काय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लिमिटेड, अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित स्काय चषक 2025. थोडक्या शब्दात या ठिकाणी सन्माननीय BS पाटील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतात. स्पर्धा सुरू व्हायला अगदी 1 मिनिटांचाच वेळ आहे. कृपया आपण 1 मिनिटामध्ये मी माईक तुमच्या ताब्यात देतोय. हॅलो. गेले 4 दिवस या ठिकाणी छत्रपती शिवाजी क्रीडांगण वाठातर्फे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी अश्वमेध प्रीमियर लीग अश्वमेध स्पोर्ट्स यांच्या आयोजनाखाली स्काय चषक 2025 वर्ष पहिले माननीय आपल्या गावचे युवा उद्योजक शरद बेनाडे साहेब यांच्या आयोजकतेखाली ही स्पर्धा गेले 4 दिवस चालू आहे. या स्पर्धेचा आजचा 5वा आणि अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातली ही फायनलची शेवटची लढत आहे. या ठिकाणी आपण सर्वजण या स्पर्धेला गेले 4 दिवस अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहात. सर्व खेळाडू या ठिकाणी महाराष्ट्रातले असतीलच, परंतु निप्पाणी, कर्नाटक, पनवेल, बारामती, पुणे या ठिकाणच्या खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला आणि या स्पर्धेला एक चांगल्या प्रकारचं नियोजन झालं किंवा ज्या पद्धतीनं ज्या उद्देशानं माननीय अश्वमेधचे अमोल लट्टे सर, अनिल सावंत सर, अविनाश दबडे सर यांनी या स्पर्धेसाठी जे डोक्यात एक विचार ठेवला होता की ओपनचे टुर्नामेंट घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ही टुर्नामेंट घेत असताना महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक मधील सुद्धा खेळाडूंनी या स्पर्धेत चांगल्या प्रकारे भाग घेतला आणि स्पर्धा अत्यंत प्रकारे या ठिकाणी आज समाप्त होत आहे. या ठिकाणी मी सांगत असताना पहिल्यांदा आयोजकांचं मी अश्वमेध स्पोर्ट्सच्या सर्व कमिटीचं या ठिकाणी एक वाटारगावचा ज्येष्ठ नागरिक या नात्यानं मी या ठिकाणी अश्वमेध स्पोर्ट्सच्या सर्व कमिटीचं सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण एक चांगली टुर्नामेंट या ठिकाणी गावातील आणि आपल्या वाठार परिसरातील क्रिकेट वेड्या लोकांना पाहायला मिळाली आणि ती दिली तुम्ही त्याच्याबद्दल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण पहिल्यांदा शरद बेनाडे साहेबांच्या आयोजकतेखाली बेनाडे चषक म्हणून घेतला होता, परंतु ह्या वर्षीपासून साहेबांनी सांगितलं की स्काय चषक आपण सुरुवात करू
आणि प्रत्येक वर्षी स्काय चषकाची एक टुर्नामेंट आपण ओपनची या ठिकाणी घेऊ. सुरुवातीला आपल्या ग्राउंडवर रोज खेळा येणाऱ्या किंवा रोज हजेरी लावणाऱ्या लोकांनी या ठिकाणी थोडासा ही केला की ओपनची टुर्नामेंट आपणाला जमल का, खेळाडू येतील का, संघ येतील का. परंतु या ठिकाणी गेले 4 दिवस बघत असलं तर अत्यंत अगदी बारामती, पनवेल, पुणेपासून निप्पाणीपर्यंतच्या खेळाडूंनी या आपल्या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला. ह्यात मला वाटतं अश्वमेध स्पोर्ट्सचं अत्यंत मोठं यश आहे. आणि या यशाचा पाठीमागं जे कोण असेल तर ते बेनाडी साहेब असतील. बेनाडी साहेब, अश्वमेधच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो आणि येथून पुढच्या कालावधीत या ग्राउंडसाठी किंवा अशा पद्धतीची ओपनची टुर्नामेंट आपल्या मार्फत व्हावी प्रत्येक वर्षी, अशी एक मी आपल्याला विनंती करतो. त्याच दृष्टीनं या ठिकाणी आता ग्राउंडवर येण्यासाठी एक सिमेंटचा रस्ता चांगल्या पद्धतीने झालेला आहे. परंतु ग्राउंडसाठी जरासं थोडंसं सगळ्यांनीच लक्ष घातलं. आमदार आपल्या अत्यंत जवळचे आहेत आणि आमदारांच्या ह्याच्यातनं की अनुदानातनं किंवा त्यांच्या फंडातनं ग्राउंडसाठी काही करता आलं तर तुमचा तो मोठेपणा आम्ही मानू आणि त्या दृष्टीनं आपण ते सहकार्य करावं असं मी अश्वमेधच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि मी वैयक्तिक BS पाटील या नात्यानं आपलं परत एकदा आभार मानतो की ही स्काय चषक स्पर्धा आपण प्रत्येक वर्षी घ्यायलाच पाहिजे आणि घ्यावी लागल. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एप्रिलमध्ये मी मगाशी आमदार साहेबांना बोललो, यापैकी जर पाहायला गेलं तर single धाव फक्त एप्रिलमध्ये येते. आमदार चषक या ग्राउंडवर आपल्यातर्फे व्हावा. आमदार अशोकराव मानेबापू यांच्या मार्फत तो आमदार चषक व्हावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. आणि त्याचबरोबर सामन्याच्या दिशेने आपण वळतो बॅक टू द क्रिकेट. 5 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेच्या प्रगती पथावरती आहे. वैभव कबाडेला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोरच्या दिशेने पॉवर प्लेला भेटलंय. 38 सर्कलला भेटलंय. मिडऑफच्या डोक्यावरून फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेतन काळुंगेच्या बाटपणे चौकार. या ठिकाणी सन्मान्य साहिल पटवेकर आणि बबलू मोरे यांचं आगमन झालेलं आहे. मी अश्वमेधच्या वतीने आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. स्काय परिवार आणि अश्वमेध आपलं हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा किती बनवल्यात? अर्थातच 9 धावा बनवल्यात. येणारे 18 चेंडू. आवश्यकता कितीची आहे? 18 मध्ये आता आवश्यकता आहे ती म्हणजे 40 धावांची. चला स्पीडअप घ्यायचं आहे. 5:51 झाले. टीम मीटिंग नको. विनंती आहे थोडंसं सहकार्य करा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये इचलकरंजीचा फिरकीचा जादूगार अर्थात जावेद संधी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी जावेद संधीला आपण पाहतोय. त्याचबरोबर माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आमचे गुणलेखक मित्र अर्थात सोमनाथ सर हे देखील जोडले गेले सातत्याने. जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये चांगली गुणलेखकाची भूमिका असतील सोमनाथ सर असतील, त्याचबरोबर हरी सावंत सर असतील. यांची चांगली गुणलेखकाची भूमिका पाहायला मिळाली. अगदी अचूक आणि नेटकं लेखन आपल्याला पाहायला मिळालं आहे. सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. 9 या आकड्यावरती धावफलक. पंचांचं कौतुक देखील करावं लागणार आहे. प्रशांत पाटील सर, अनिल सावंत सर, अविनाश दबडे सर हे पंचांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. सफल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मिळते. नशिबाचा चौकार मयूर कुंभारच्या खात्यामध्ये ऍड झालाय. 4 धावा धावफलकावरती. धावसंख्या 13 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 17 चेंडू आवश्यकता असणार आहे 36 धावांची. मध्ये 36 ची आवश्यकता आहे. मयूर कुंभार स्ट्रायकिंग गेन वरती. स्पर्धा चांगली गेली त्याच्यासाठी देखील. रिवर्स घेण्याचा प्रयत्न. टॉप बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. जावेद संधी फिरकीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 13 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक फक्त आणि फक्त 9 धावांचं होतं. दुसरं षटक जावेद संधी चांगली गोलंदाजी राहिली. स्टेप आउट झाले. कट करण्याचा प्रयत्न. नाही इथं मात्र जर पाहायला गेलं तर किती धावा मिळतील? नक्कीच एक सिंगल धावफलकावरती ऍड होते.
या ठिकाणी साहेबांचे निकटवर्तीय मित्र आदरणीय डॉक्टर सत्यजित माने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी अश्वमेध स्पोर्ट्स वाठार आणि स्काय परिवार वाठार यांचं या ठिकाणी यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी अनिल सावंत यांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन यांचा स्वागत सत्कार करावा. व्हाईट बॉल रिव्ह्यू पाहिजे. चला व्हाईट चेक साठी रिव्ह्यू घेतला गेला. चला पंचांची उज्जत घालायची नाही. यांचं स्वागत अनिल सावंत यांच्या चला पंचांची उज्जत घालायची नाहीये. पंच व्हाईट चेक साठी रिव्ह्यू घेतलाय. आदरणीय माऊली हॉटेलचे सर्व आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युवा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संदीप चौगले उर्फ नाना यांचं आगमन झालेलं आहे. या सेटचं व्हाईट बॉल एक्स्ट्रा राब आले व्हाईटच्या स्वरूपात. या ठिकाणी स्काय परिवार आणि आणि एक्स्ट्रा अशोक राबाच्या चौगले मदतीने मी स्कायचा स्टार क्रांती भोसले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संदीप चौगले यांचं स्वागत करावं. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. व्हाईट बॉल आला एक्स्ट्रा धावा आली व्हाईटच्या स्वरूपात. व्हाईट +1 2 धावा आल्यात. 15 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. जावेद संधी आपल्याला आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. इचलकरंजीचा फिरकीपट्टू या खेळाडूची देखील चर्चा आहे. तो खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्या बात आहे. डॉट बॉल हाताला जातोय. हॅलोजन बंद कर, हॅलोजन बंद कर, हॅलोजन बंद कर. हा समर्थ हॅलोजन बंद करायचं आहे. कोण लावा लावलंय? कोण लावा लावलंय? तिथनं काय यावेळेस ऑन साइडला टर्न केलं जातंय. धावा किती. झेल पकडलाय. सौरभ पुसावळ्याने पकडलाय. सोप्पा झेल. चेतन काळिंगे बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आमचे मित्र अमोल चौगुले आणि गजानन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्काय परिवार वाठार आणि अश्विनी स्पोर्ट्स वाठार यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. अमोल चौगुले आणि गजानन पाटील आणि मी या ठिकाणी गजानन खबाले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आपण करावं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर निकम दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विस्फोटक बॅटर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 15 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी सागर निकम बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 14 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. येणारे 14 बॉल आवश्यकता 34 धावांची आहे. सामना रंगतदार होणार आहे. मेगा फायनलचा सामना आहे. स्काय ट्रॉफीचा हा शेवटचा सामना आहे. आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. एका बाजूला शिवप्रेमी मलकापूर कराड मलकापूर परिसरातील संघ तर दुसऱ्या बाजूला एमजे सनरायझर्स वटारचा संघ. याच परिसरातील एक संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती. 15 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये बोटांची जादू पाहायला मिळाले. 14 मध्ये 34 ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 34 बनवायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर निकम दाखल झालेत. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा गरकन वळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला फिरकी घेतली आहे आणि फलंदाजाची गिरकी घेतली आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव क्रिएट करणार आहे. 13 मध्ये आता मात्र 34 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये 34 बनवायचे आहेत. यावेळेस सर्व बॅटने फटका केला. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल पकडला गेलाय. सौरभ पुसावळ्याने पकडलाय झेल. माघारी परतावं लागतंय. सागर निकम बॅक टू द पॅव्हिलियन. आजच्या कार्यक्रमासाठी खास बक्षीस समारंभासाठी आपले लाडके युवा नेते आदरणीय विश्वेश कोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे.
वारणा विविध उद्योग समूहाचे युवा नेते आणि वारणा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक आदरणीय विश्वेश कोरे हे अगदी थोड्याच वेळा त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही आपण स्काय परिवार त्याचबरोबर अशोक स्पोर्ट्स वाठार यांच्या वतीने अगदी हार्दिक स्वागत करतो. नवीन बॅटर अमोल शेळके बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन फ्रॉम चिंचवाड रोहित खांडेकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिंचवाडचा वरण चक्रवर्ती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती फलंदाजांची चक्र फिरवण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला मयूर कुंभार अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ही स्पर्धा चांगली गेली आहे. 2 अर्धशतक त्याच्या बॅटमध्ये आलेत. समीकरण येणारे 12 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. सामना आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. स्काय चषक 2025 आजचा हा शेवटचा दिवस शेवटचा सामना महासंग्राम. आउटसाइड डी ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा राब आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 16 ऑन द बोर्ड 16 धावा फलकावरती. 12 मध्ये 33 ची गरज आहे. रोहित खांडेकर फिरकीपटू आहे. सध्याच्या घडीला चर्चा या खेळाडूची देखील रंगली आहे. 12 मध्ये 33 बनवायचे आहेत. हो यावेळी सर्व बॅटने मयूर कुंभारच्या पाठवरून फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात 4 डझन. या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय विश्वेश कोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय विश्वेश कोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अश्वमेध स्पोर्ट्स वाठार आणि स्काय चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असताना आदरणीय विश्वेश कोरे साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं अगदी मनपूर्वक स्वागत. थँक्यू डीसे. 11 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. 11 मध्ये 27 बनवायचे आहेत. मयूर कुंभार अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. अजूनही तो आहे तोपर्यंत आशेचा किरण देखील आहे. हो यावेळेस मयूर षटकार. थँक्यू सो मच डीजे. आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय विश्वेशरावजी कोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी स्काय चषक स्काय परिवार आणि अश्वमेध स्पोर्ट्स वाठार यांच्या वतीनं आदरणीय विश्वेश कोरे साहेबांचं या ठिकाणी तमाम सर्व क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चला टीम मीटिंग नको चला स्पीड अप घ्यायचंय. 10 मध्ये 21 बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. रोहित खांडेकरच्या विरोधात आक्रमकता. सफल झालं फॉलिंग स्विंग. वा 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 क्या बात आहे. आणखीन एक षटकार मयूर कुंभारच्या बॅटवरून. या ठिकाणी वारणा विविध उद्योग समूहाचे युवा नेते आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक तसेच क्रिकेट प्रेमी आदरणीय विश्वेश कोरे साहेब यांचं मी सन्माननीय शरद बेनर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते टीम मीटिंग नको. या ठिकाणी स्वागत सत्कार करावा. चला एमजे सनरायझर्स टीम मीटिंग नको आपल्याला विनंती आहे. रोहित खांडेकरच्या विरोधात बाबांचा पाऊस. 3 चेंडू आणि 3 षटकार. मुळशी पॅटर्न पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे. मारायचं तर सगळ्यात टप चला मारायचंय आणि मारलंय कोणाला. प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजाला रोहित खांडेकर वरती बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले. 9 चेंडू आता मात्र 15 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 15 बनवायचे आहे. ही मात्र मानाची अभिमानाची स्काय चषकाची स्पर्धा जिंकायची तर 9 मध्ये 15 बनवायच्या. दुसऱ्या बाजूला रोखावं लागणार आहे मयूर कुंभारला.
बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर टिप्पण प्रोटेक्शन आलंय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 14ची गरज आहे. 8 मध्ये 14, 8 चेंडू आवश्यकता 14ची आहे. कोण जिंकणार हा सामना, कोण जिंकणार हा रणसंग्राम, स्काय चषकाची ही ट्रॉफी, चमचमाती ट्रॉफी कोण उचलणार हे पाहावं लागणार आहे. शरदजी बेराडे साहेबांचं हे आयोजन, त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्स हे आयोजन, एक दैदिप्यमान सोहळा पार पडत असताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे आयोजन कमिटीचं देखील. त्यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, उंची जास्त, एलिव्हेशनची कमतरता आणि आता मात्र झेल पकडलाय अमोल शेख नागपुरी पॅव्हिलियन. थँक्यू सो मच दिसे. चला टीम मीटिंग नको, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साताराचा पोलार्ड अक्षय भोसले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. मयूर कुंभारने या सामन्यामध्ये फुंकर घातले, मात्र आता अक्षय भोसलेला देखील 7 द्यावी लागणार आहे. फिनिशरचा रोल आहे, फिनिशरचा रोल आता मात्र अदा करायचा या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 14ची गरज आहे. 7 मध्ये 14 खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर साताऱ्याचा पोलार्ड म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. 2.5 षटकामध्ये आतापर्यंत 35 धावा बनवल्या गेल्या. आवश्यकता 14 धावांची आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक रोहित खांडेकरचा देखील राहिलाय. हो, यावेळेस टप्पा पल्ला वळण घेतला, पंचांकडे अपील केली आहे. डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल, आवश्यकता 14 धावांची आहे. 6 मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. त्याला अतिशय कमी वेळ आहे, त्यामुळे कृपा करून टीम मीटिंग घेऊ नका. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हा सामना संपवायचा आहे, कारण परत बॅड लाईटचा अपील चालणार नाही. त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की मॅच अतिशय जलद गतीने घ्यायची आहे. नुकतंच या मॅच साठी, फायनल मॅच साठी आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय डॉक्टर बापू यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल आणि या सर्व खेळाडूंना शुभेच्छा या ठिकाणी अगदी थोड्या वेळापूर्वी पूर्ण झाला. हा, सांगितलं की टीम मीटिंग घेऊ नका, चला जलद चालू करायचं आहे. चला बॉडी लाईन वरती जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर थांबायचं आहे. सर्वांना विनंती आहे की सीमारेषेच्या बाहेर थांबा, कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ नये. आतापर्यंत ज्या प्रकारे आपण अतिशय शांततेचं आणि उत्साहाचं सहकार्य केलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीनं अगदी या शेवटच्या सामन्यासाठी सुद्धा आपल्याकडून अपेक्षित आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की बॉडी लाईनच्या बाहेर उभा राहावं. 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दिग्गंजीचा आता मात्र एक सुपरस्टार ऑलराऊंडर, अर्थातच आपण सौरभ पुसावळेला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. दुसऱ्या बाजूला कोण आहे? सध्याच्या घडीला सातारा जिल्ह्यातून ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला मिळते, मयूर कुंभार स्ट्रायकिंग गेन वरती. येणारे 6 बॉल, आवश्यकता 14 धावांची. पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केलं जात आहे. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी कॉल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी हालचाल. अक्षय भोसलेला माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू आणि आवश्यकता किती धावांची आहे? 5 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? अर्थातच तडवडेचा बायकरमॅन सतपाल खाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पृथ्वीराज चषक मानाची स्पर्धा, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थात सतपाल खाडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. कधी जर पाहायला गेलं तर सामना एका बाजूला एमजे वटार संघाच्या बाजूने झुकतोय, तर कधी पाहायला गेलं तर शिवप्रेमी मलकापूर संघाच्या बाजूने झुकतोय. मात्र आता सतपाल खाडे बॅटिंग साठी. या ठिकाणी हातकणंगले भाजपाचे अध्यक्ष आदरणीय आप्पा माने यांचं आगमन झालेलं आहे. स्काय परिवार आणि अश्वमेध स्पोर्ट्स वडार यांच्या वतीनं आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. आपल्यास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती
स्थानापन्न व्हायचं आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? मुळे झालाय. कॉमेडी ऑफ एरर्स 22च्या स्वरूपात 2 धाबा इथे धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत आहे. 38 या आकड्यावरती धावफलक. येणारे 4 बॉल 11ची आवश्यकता आहे. वटारकर सामना आवडलाय का? टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ दे. टाळ्यांचा गजर या स्काय चषकासाठी होऊन जाऊ दे आणि टाळ्यांचा गजर आमच्या शरद देणारे साहेबांसाठी देखील होऊन जाऊ दे. एक दिमागदार आयोजन दैदीप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. एक्स्ट्रा कवचला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक पाटील. चेंडूपर्यंत पोहोचतील का? यस पोहोचले. तिथे मात्र जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट केली आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 39 आकड्यावरती धावफलक. 3 मध्ये आता मात्र आवश्यकता आहे ती 10 धावांची. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. आत्मविश्वास महत्वाचा. आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागणार आहे. जिंकण्याची जिद्द महत्वाची आहे. ध्येय गाठण्यासाठी कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट करावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या दोन्ही खेळाडूंना कष्ट करावे लागणार आहेत कारण आवश्यकता कितीची आहे? येणारे 3 बॉल. आवश्यकता 10 धावांची आहे. कोण जिंकणारा सामना? कोण जिंकणारे स्काय चषकचं पहिलं पर्व? कोणता संघ ही चमचमाती ट्रॉफी उचलणार पाहावं लागणार आहे. येणारे 3 बॉल 10ची गरज आहे. सौरभ पुसावे तयार. मयूर कुंभारच्या बॅटमधून हा फटका. फटक्यामध्ये धावा किती आहेत? झेल पकडला गेलाय. या सामन्याची गोल्डन विकेट. मयूर कुंभार बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान या ठिकाणी वठार ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य आदरणीय सुहास भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. स्काय परिवार आणि या शुभेच्छा देऊन आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्राईड ऑफ सांगली अर्थात सुशील मुरले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांगली एक्सप्रेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 2 बॉल. आवश्यकता 10 धावांची आहे. सामना रंगला. मान्यवरांची मान्य देखील मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. वटारचे दर्दी प्रेक्षक त्यांनी देखील गर्दी केली या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि आवश्यकता 10 धावांची आहे. 2 मध्ये 10 धावा बनवायच्या. सामना रंगतदार अवस्थेमध्ये हाय व्होल्टेज दोन्ही बाजूला दोलाई मॅच स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार स्काय चषकाची ट्रॉफी? कोण जिंकणार ही चमचमाती ट्रॉफी? कोण जिंकणार हे पहिलं पर्व? एका बाजूला शिवप्रेमी मलकापूर KMJ वटारचा संघ पाहावा लागणार आहे. शिवप्रेमी मलकापूर बाजी मारणार की महेश जगताप सरांचा MJ वटारचा संघ बाजी मारणार? येणारे 2 बॉल. आवश्यकता असणार आहे 10 धावांची. निर्णायक चेंडू. अकुट टप्पाचा बॉल. आडवा वाटतो फटका. पुन्हा एकदा शफीक चेंडूच्या खाली. विकेट मिळते आणि आता मात्र सुशील बुर्ले राखतो पॅव्हिलियन. त्याला 3 षटकार मारले ना. नाही मागायचे आपले. यालाच मारले. थँक्यू डीजे. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 14 धावा या बॅटिंग फ्रेंडली विकेट वरती डिफेंड करण्याचा कारनामा केला सौरभ पुसावे. म्हटलं जातं ना, हर सुबह नया सबक सिखाती है, हर शाम हमें कुछ याद दिलाती है. जिंदगी चलती है अपने सफर पर, हर मंजिल हमें कुछ और सिखाती है. आणि आता मात्र या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने, या ट्रॉफीच्या स्काय चषकाच्या दिशेने महेशजी जगताप सरांच्या मालकीचा संघ वाटचाल करत असताना पाहायला मिळतो. येणारा 1 बॉल. 10 धावांची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग मयूर कुंभारने केली. संघाला सुस्थितीमध्ये आणून दिलं, मात्र कुठेतरी कमी पडलेत. आणि आता मात्र विजयाच्या दिशेने, या चषकाच्या दिशेने सौरभ पुसावळे चांगली गोलंदाजी राहिली. या एका चेंडूवरती 10ची आवश्यकता आहे. अजूनही चुकी करायची नाहीये. प्रचंड वेग, भन्नाट वेग, डॉट विजयावरती शिक्कामोर्तब. अर्थातच MJ सनरायझर्स वटार संघ बनला या स्पर्धेचा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स. नावली सिरीज मॅन ऑफ द मॅच आता.
सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सर्वच क्रीडा रसिकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. गेले 4 दिवस अथक परिश्रमामध्ये आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी स्काय चषक 2025 ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, बारामती, नगर, औरंगाबाद, संभाजीनगर, बेळगाव, कर्नाटक या अशा अनेक विविध भागातून खेळाडूंनी या ठिकाणी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवत ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. आणि आता अंतिम सामना आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय उत्साहात आणि अतिशय रोमांचक स्थितीमध्ये संपलेला आहे. आणि या सामन्याचा हा अजिंक्यपद हे MJ सनराइज बॉईज वठार अर्थात महेश जगताप यांनी हे बक्षीस हे अजिंक्यपद आपल्याकडे खेचलेलं आहे. त्या संघाचं आपल्या सर्वांच्या वतीने अगदी मनपूर्वक अभिनंदन. मी सर्व खेळाडूंना विनंती आहे की बक्षीस समारंभासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठासमोर यायचं आहे. आपल्या सर्व कमिटीच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेज जवळ यायचं, स्टेज समोर यायचं. तत्पूर्वी आदरणीय विश्वासमाने आप्पा यांचं स्वागत सन्माननीय अमोल क्षीरसागर यांनी अमोल लठ्ठे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुहास पाटील भाऊ यांचं स्वागत काळी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आदरणीय ग्रामपंचायत सदस्य सुहास भाऊ यांचं स्वागत या ठिकाणी आदित्य काळे यांच्या हस्ते होतं. तत्पूर्वी या ठिकाणी आपण अगदी या कार्यक्रमाची थोडक्यात आदरणीय मी अशोकचे अध्यक्ष अमोल लठ्ठे यांना विनंती करतो की आपण आपल्या 2 शब्दामध्ये या ठिकाणी या स्पर्धेचा सारांश आपल्या समोर कथन करावं. सर्वच उपस्थित मान्यवरांचे व सहभागी संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत व विजेता उपविजेता याही संघाचे हार्दिक अभिनंदन. आज बँड सभेच्या माध्यमातून स्काय चषक 2025 ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं अंतिम दिवसापर्यंत ही भरलेली गर्दी पाहून साहेब यांना नक्कीच या स्पर्धेला एक मोठं स्वरूप येणार आहे व नक्कीच आम्हाला तुम्ही जी संधी दिलीत ते नक्कीच आम्ही पूर्ण आणू. या स्पर्धे माध्यमातून आपल्या भागातील सर्वच खेळाडूंना एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली त्याबद्दल मी बँड साहेबांचे खरंच मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो व पुढील बक्षीस पारितोषिकाचे कार्यक्रम मी सुहासला सुरू करावा ही विनंती करतो. अभिनंदन, धन्यवाद अमोल सर. यानंतर मी आदरणीय विश्वेश साहेबांना करतो. हॅलो, आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते विश्वेश कोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ठीक आहे, साहेबांच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. आपण लगेचच बक्षीस समारंभाला सुरुवात करतो. या ठिकाणी आपण लगेच काय झालं, कोणताही वाद करू नका. चला इकडे, बाकी सगळे इकडे किरकोळ आहे, चला या इकडे. या ठिकाणी स्काय चषक 2025 भव्य ओपन टेनिस स्पर्धे आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ आपण या ठिकाणी घेतोय. सर्व खेळ रसिकांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी स्टेज समोर यायचं आहे. या ठिकाणी गेले 4 दिवस झाले आपण अतिशय उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी स्पर्धा पाहतोय. अनेक वेगवेगळे संघ पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, नगर असे विविध भागातून या ठिकाणी वेगवेगळ्या भागातील खेळाडू या ठिकाणी येऊन ही स्पर्धा अतिशय रोमांचक आणि अतिशय उत्साहाच्या भरामध्ये आपण पार पाडलेली आहे. आणि या अंतिम सामन्यामध्ये अतिशय रोमांचक आणि अतिशय उत्साहामध्ये MJ बॉईज, सनराइज बॉईज या संघानं अंतिम सामन्यांचं अजिंक्यपद पटकावलेलं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. सर्व रसिकांना विनंती आहे आपण इकडे यायचं आहे. हॅलो,
आपले वैयक्तिक भांडणं जे काय असेल ते नंतर बघा. या ठिकाणी पहिला स्पर्धा आहे, नंतर बाकी आपण सगळे आहात. या ठिकाणी आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. आर्या क्रमांक 4 सांगायचा मला. या स्पर्धेमध्ये एकूण 4 क्रमांक आपण ठेवलेत. क्रमांक 1, क्रमांक 2, 3 आणि 4. तर 4 नंबर संविधान ग्रुप पुणे, 3 नंबर SMA, 2 नंबर हे पहिले 2 द्या. या ठिकाणी क्रमांक 4चं बक्षीस संघ आहे संविधान ग्रुप पुणे. संविधान ग्रुप पुणे हे बक्षीस आदरणीय भाजपा तालुका अध्यक्ष विश्वास माने आप्पा, त्याचबरोबर ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुहास भाऊ आणि संजय मगदुम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस संविधान ग्रुप पुणे या संघाला वितरित करावे. संविधान पुणे आपल्या संघाचा प्रतिनिधी पाठवायचा. ओके, ठीक आहे. यानंतर क्रमांक 3 SMH कराड, SMH कराड. SMH कराड हा संघ क्रमांक 3 असा विजय झालेला आहे. मी विनंती करतोय आदरणीय सत्यजित माने डॉक्टर, त्याचबरोबर आदरणीय दीपक निलजे, सुरेश नरके आणि कुबेर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण वितरित करावं. SMH कराड. देविता ते वैयक्तिक. हा, मागचे प्रमुख पाहुणे पण दिसू देत. यानंतर आपण वैयक्तिक बक्षिसामध्ये बेस्ट बॉलर आदरणीय दीपक क्षीरसागर यांच्याकडून हे बक्षीस प्रायोजित होतं. मी दीपक क्षीरसागर यांना विनंती करतो की हे बक्षीस देण्यासाठी आपण घ्यायचं आहे. या ठिकाणी बेस्ट बॉलर म्हणून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा ठरलाय. ज्याने हॅट्रिक मिळवली अर्थात ईश्वरपूरचा विशाल अण्णा ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आदरणीय दीपक क्षीरसागर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस प्रदान करायचं आहे. कसं सिरीज सोडला गेला. तुम्ही विशाल अण्णा ठरले या स्पर्धेचे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. यानंतर बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार या ठिकाणी आदरणीय यशोदीप कन्स्ट्रक्शनचे अजय नागम यांनी प्रायोजित केला होता. मी अजय नागम सरांना विनंती करतो की हे बक्षीस देण्यासाठी आपण समोर यायचं. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या बॅटमधून 5 सामन्यामध्ये 176 2 अर्धशतक आले. मयूर कुंभार ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. साताराचा कंदी पेढा आता मात्र या स्पर्धेमध्ये ठरलाय बेस्ट बॅट्समॅनचा मानकरी. बेस्ट बॅट्समॅन साठी बॅट आपल्याला अजय नागम, यशोदीप कन्स्ट्रक्शन, पेठ वडगाव. यानंतर या स्पर्धेतला क्रमांक 2 आता आपल्या सगळ्यांच्या समोर जो सामना अंतिम पार पडला याच्यामध्ये क्रमांक 2चं बक्षीस जात आहे. अतिशय सुंदर ज्यांनी खेळ केला तो शिवप्रेमी मलकापूर या संघाला विनंती आहे की आपण हे बक्षीस घेण्यासाठी स्टेजवरती यायचं. आणि मी आदरणीय युवा उद्योजक आदरणीय श्री सागर माने यांना विनंती करतो, त्याचबरोबर आदरणीय संदीप चौगले यांना विनंती करतो, त्याचबरोबर आदरणीय कपिल कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे क्रमांक 2चं बक्षीस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित व्हावं. क्रमांक 2 आदरणीय डॉक्टर माने साहेब, आदरणीय सागर माने
शिवप्रेमी मलकापूर या संघानं द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी वितरित होतोय. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यासाठी बक्षीस सूरज चव्हाण यांच्याकडून आहे स्मार्ट वॉच, आणि मामा बाचे अडके यांच्याकडून, अमित सातपुते यांच्याकडून टी शर्ट या ठिकाणी प्रायोजित आहे. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या गोलंदाजाने 6 चेंडू रोखल्या, अर्थातच खटाव तालुक्यातील दिग्गंचीचा सुपरस्टार सौरभ पिसावळ ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला एकदा टाळ्यांचा सुपरस्टारसाठी येऊन जाऊया. सूरज चव्हाण यांना विनंती आहे की आपण हे बक्षीस वितरित करावं. त्याचबरोबर यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच साठी मामा वडापाव सेंटर अमित सातपुते सर आणि अमित अडके सर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट प्रोव्हाइड केलं जात आहे. यानंतर मॅन ऑफ द सिरीज युवा उद्योजक आदरणीय दीपक निलजे सर यांच्याकडून हे बक्षीस प्रायोजित केलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करतो आदरणीय दीपक निलजे यांना की मॅन ऑफ द सिरीज हे बक्षीस वितरित करण्यासाठी आपण समोर यायचं आहे आणि मॅन ऑफ द सिरीज जातोय. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज एनी गेसेस कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? जो खेळाडू साताऱ्यावरनं आला आणि त्यानंतर 2 अर्धशतक अर्थात सातारा कंदी पेडा मयूर कुंभा ठरलाय या स्पर्धेचा सामनावीर मॅन ऑफ द सिरीज. ज्याचा होते त्याच्या नावाची चर्चा म्हणून आज व्यापारच्या क्रीडांगणावरती मयूर कुंभार नावाची चर्चा राहिली. 176 धावा 5 सामन्यामध्ये बनवल्या, 366 पॉइंटने या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार दिला जातोय. धन्यवाद. यानंतर ज्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे तो अंतिम क्षण म्हणजे या स्पर्धेचा अजिंक्यपदचा पुरस्कार. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे अगदी थोडंसं कार्यक्रमाला वेगळं वेळ देतो की आभाराचं प्रदर्शन हे सगळ्यात शेवटी असतं, परंतु शेवटचं बक्षीस दिल्यानंतर इतका दंगा होईल की नंतर ते राहून जाईल. तर या संपूर्ण कार्यक्रमासाठी आजच्या या बक्षीस समारंभासाठी आपल्या अनमोल आणि व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिल्याबद्दल आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते विश्वेश कोरे साहेब यांचं स्काय परिवार आणि अश्वनी स्पोर्ट्स वाठार यांच्या वतीनं तसंच वाठार आणि वाठारच्या सर्व पंचक्रोशीतील सर्व क्रीडा खेळाडूंच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर व्यासपीठातील सर्वच मान्यवर या सर्व मान्यवरांच्या सोबत ही स्पर्धा ज्यांनी प्रायोजित केली ते आमचे मित्र आदरणीय सन्माननीय शरदरावजी बेनाडी साहेब. त्याचबरोबर ही स्पर्धा संपूर्णपणे अगदी पार पाडण्यासाठी ज्यांनी गेले 15 दिवस अथक परिश्रम आणि अथक कष्ट घेतले आणि ही स्पर्धा संपूर्ण करण्यासाठी अश्वमेध आणि अश्वमेधच्या सर्व सहकार्यांनी त्याचबरोबर गावातील इतर सर्व सहकार्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल, त्याचबरोबर या ठिकाणी हे व्यासपीठ जे आहे अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीने सजवून गेले 4 दिवस ज्यांनी साऊंड सिस्टम आणि स्टेजची सुविधा दिली ते सन्माननीय सतीश धोत्रे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचं प्रसारण युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर करणारे ओंकार पाटील. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी अतिशय महत्वाची आणि अतिशय मोलाची भूमिका साकारली ते म्हणजे या सामन्याचे सर्वच पंच आदरणीय प्रशांत पाटील, अनिल सावंत,
आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर ह्या संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी जे नेहमीच कोणतीही स्पर्धा असू दे नेहमीच सगळ्यांच्या सोबत आणि सगळ्यांच्या समोर असतात ते अमोल लट्टे, अनिल सावंत, राजेंद्र शिंदे, अविनाश दबडे, बाकी त्यांचे सर्व सहकारी, त्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा, आणि या स्पर्धेतला सगळ्यात महत्वाचा भाग ज्याच्या वाणीनं आणि ज्याच्या बोलण्यानं आपण सर्वजण मंत्रमुग्ध होत आहात तो देवरूपचा स्टार आयुष आर्या. अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या शब्दांमध्ये त्यानं गेले 4 दिवस झालं या संपूर्ण स्पर्धेचं समालोचन करून सर्वांची मनं जिंकली. त्याबद्दल मी यशोमेध आणि स्काय परिवार यांच्या वतीनं मी स्पेशली आर्याचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आदरणीय विश्वेश साहेब आणि शरद सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आर्य आणि ओंकार पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार व्हावा. युट्यूबवर कुठे आहे तू? ओंकार यानंतर प्रशांत पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला विशेष सत्कार आदरणीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. प्रशांत पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेचं प्रसारण ज्या पत्रकारांनी आपापल्या दैनिकांमधून केलेले सर्व पत्रकार, त्याचबरोबर सोशल मीडियाचे सर्व सहकारी आणि समोर उपस्थित सर्व छायाचित्रकार यांचे सुद्धा अश्वमेध स्पोर्ट्स वाठार आणि स्काय परिवार यांच्या वतीने अगदी मनपूर्वक आभार. धन्यवाद. त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य ज्यांनी केलं परंतु वेळेअभावी ज्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी झाला नाही त्या सर्वांचे सुद्धा अगदी मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे ज्या सर्व क्रीडा रसिकांनी अतिशय उत्साहानं, आनंदाने आणि शांततेने सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सुद्धा अश्वमेध आणि स्काय परिवाराच्या वतीने हार्दिक आभार आणि हार्दिक अभिनंदन. यानंतर मी आमंत्रित करतोय अंतिम सामना ज्यांनी जिंकला ते आदरणीय एमजे स्पोर्ट्स वाठार या सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण संपूर्ण टीम सहित उपस्थित राहायचं आहे. मी विनंती करतो आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय विश्वेश कोहली साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित व्हावं. आदरणीय महेश जगताप आणि आपला संपूर्ण संघ आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण अंतिम सामन्याचं हे बक्षीस स्वीकारण्याकरता आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय महेश जगताप आपल्या उपस्थितीशिवाय हा क्षण अपूर्ण आहे. महेश जगताप फास्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेले 5 दिवस झाले राहून गेलेला विशेष सत्कार आहे सन्माननीय सोमनाथ की गेले 5 दिवस झाले या ठिकाणी स्कोरिंगचं काम करतो तो सोमनाथ, त्याचंही संपूर्ण टीमच्या वतीने विशेष सत्कार या ठिकाणी आपण आयोजित करतो. सोमनाथ हरी सावंत आणि सर्वच सहकारी या ठिकाणी अंतिम सामन्याचं हे विजेतेपद आपल्या सर्वांच्या लाडके युवा नेते आदरणीय विश्वेश कोहली साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वितरित होताना यानंतर अजून एक छोटासा झालं ना ह्या स्पर्धेमध्ये एमजे स्पोर्ट्स वाठार या संघाचं अतिशय उत्कृष्टरित्या ज्यांनी मॅनेजमेंट केली ते मॅनेजर आदरणीय विजय कुंभार यांना महेश जगताप आणि एमजे स्पोर्ट्स यांच्या वतीने ही ट्रॉफी खास बहाल केली जाते. त्यांचा संपूर्ण श्रेय हे या ठिकाणी विजय कुंभार यांना देतात आणि म्हणून विजय कुंभार यांना या उत्कृष्ट मॅनेजमेंटसाठी ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाते. धन्यवाद. सोमनाथ कुठे? सोमनाथ धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं, सर्व क्रीडारसिकांचं, सर्व ग्रामस्थांचं आणि स्पर्धेला सहकार्य केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक घटकाचं आदरणीय सोमनाथ याचं सुद्धा अगदी मनपूर्वक स्वागत, आभार. एक बुके
आदरणीय बेनर साहेबांना विनंती करतो की या स्पर्धेतला बेनर साहेब पहिला मी एकटा घेतो मायना ते घेतो. होय होय, साहेब फोटो काढा. साहेबांचे फोटो काढा. आदरणीय बेनर साहेब आपणास विनंती आहे की आपण सोमनाथ यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. बेनर साहेब सोमनाथ गेली 5 दिवस झालं या संपूर्ण स्पर्धेचं स्कोरिंगचं काम करतोय. याचा विशेष सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी विनंती करतोय. नाही दोघांचा हरिचंद्र एक आहे. ठीक आहे. आदरणीय विश्वास साहेबांना मी विनंती करतो की हा विशेष सत्कार आपल्या हस्ते संपन्न व्हावा. काढ की. सर्व संयोजन समितीला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संदीप दबडे मोहन कुंभार सर्वच खेळाडूची नावं घेतला. महेश दबडे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि ही स्पर्धा आयोजन करून संपूर्ण या खेळाडूंना या ठिकाणी सोमनाथ हा विशेष स्कोरर म्हणून या ठिकाणी आदरणीय कोरे साहेब यांच्या हस्ते सत्कार संपन्न होतोय. संयोजन समितीच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आदरणीय बेनर साहेब यांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने होतोय. या ठिकाणी उत्तम स्कोरर म्हणून काम केला तो हरी सावंत यांचा सत्कार आदरणीय कोरे साहेब यांच्या हस्ते होतोय. कबीरच्या सर्व सहकार्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आदरणीय ही स्पर्धा प्रायोजित केल्याबद्दल आदरणीय बेनर साहेब यांचा सत्कार हा समितीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. मी विनंती करतो आदरणीय बेनर साहेब यांना की आपण हा सत्कार स्वीकारावा. कोण कोण हॅलो तिकडचं काढ की तोपर्यंत हा असू सर्व दे. आश्रम ग्रुपचे सर्वच अगोदर तर बाकीची माणसं आहेत, कुणाला काय लागायला नको. मोहन कुंभार तर राहुल दबडे सागर पाटील अजय शिंदे वर स्टेजवरती या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बॅड साहेबांनी आपल्याला जी संधी दिली त्याबद्दल आपण त्यांना एक धन्यवाद म्हणून एक पुष्पगुच्छ द्यायचा आहे. सर्व आश्रम ग्रुपचे सर्वच कमिटी मेंबर खेळाडू स्टेजवरती यायचा आहे. पण मित्रांनो बोलण्याच्या ओघात एखादा शब्द पाठीमागं पुढे झाला असेल किंवा काही राहून गेला असेल तर तुम्ही सर्वांनी मला नेहमी जसं माफ करता तसं याही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता लगेच नाही होणार बघूया जसं मी बोललोय का ना. नको नको थांब आणि काय तर हाय.
चालतो 2 मिनिटं अजून. हो काय का स्ट्रीम चालू आहे. इंटरनेट नको आहे ना आपल्याला हे. नाही नक्की नाही. जरा एक मिनिट होतं.